लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला चांगलं यश मिळालं आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीला मोठ्या आत्मविश्वासाने काँग्रेस सामोरे गेली। मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसलाय। महाराष्ट्रातल्या तब्बल 21 जिल्ह्यांमधून काँग्रेस हद्दपार झाली आहे। 21 जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाहीये। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार। लोकसभेत पास, विधानसभेत सपशेल फेल। काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याचं काँग्रेस समोर आव्हान। विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय। काँग्रेससह ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय। मवियात सर्वाधिक जागा लढवलेल्या काँग्रेसनं केवळ 16 जागांवर विजय मिळवला। लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या काँग्रेसचा विधानसभेत दारुण पराभव झालाय। महाराष्ट्रातील तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची पाटी कोरी राहिली आहे। धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, बीड, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाहीये। पुणे, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यात काँग्रेसचा मोठा जनाधार आहे। पुणे जिल्ह्यात काँग्रेसला खातही उघडता आलेलं नाहीये। सोलापूर जिल्ह्यातही काँग्रेसची पाठी कोरी राहिली आहे। अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसलाय। राज्यात एकेकाळी 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येणाऱ्या आणि लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आलेल्या काँग्रेसचा विधानसभेला मोठा पराभव झालाय। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान, यशोमती ठाकूर अशा अनेक काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांचा पराभव झाला। 6 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक 13 खासदार काँग्रेसचे निवडून आले होते। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या होत्या, मात्र पक्षाची निच्चांकी कामगिरी झाली आहे। 1970 ते 1980च्या दशकात काँग्रेसचे राज्य विधानसभेत 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येत असत। काँग्रेसची घट्ट पकड होती, पण हळूहळू काँग्रेसची ताकद कमी होत गेली। पुणे, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यात काँग्रेसला नेहमी यश मिळायचं, मात्र यंदा या महत्त्वाच्या जिल्ह्यात अपयशच पदरी आलंय। स्वातंत्र्यापासून सर्वात मोठा आणि महाराष्ट्रातल्या तळागाळात पोहोचलेल्या काँग्रेसची या विधानसभेत मात्र मोठी वाताहत झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।